नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपली चालू आहे 500 प्लस चालू घडामोडी वन लाइनर प्रश्नसंचाची सिरीज जानेवारी 2026 मधील. तर हा एकूण आपला 5वा भाग असेल आणि या भागासोबत तुमचे 100 वन लाइनर प्रश्न जे असतील जानेवारी 2026 मधील हे तुमचे क्लिअर आउट होणार आहेत. ही सिरीज सरळ सेवा आणि जर तुम्ही कंबाईनची गट ब आणि गट क परीक्षा देणार असाल तर रिव्हिजनसाठी तुम्हाला निश्चितपणे सहाय्यभूत ठरणार आहे. तर आता सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, कोणत्या देशाच्या सरकारने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. तर या बांगलादेश देशाच्या सरकारने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावरती अनिश्चित काळासाठी बंदी घातलेली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स संघातून वगळण्याचा निर्णय जो आहे हा घेण्यात आलेला आहे. तर निश्चितपणे लक्षात ठेवा. तर क्रिकेटशी रिलेटेड न्यूज आहे. तर बांगलादेश देशाच्या सरकारनं इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावरती अनिश्चित काळासाठी बंदी जी आहे हे घातलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नेटवर्किंग अँड डाटा सेंट्रिसिटी. तर निश्चितपणे लक्षात ठेवा. तर भारतीय लष्कराने जे आहे 2026 हे वर्ष नेटवर्किंग अँड डाटा सेंट्रिसिटी म्हणून जे आहे ते घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताने अलीकडेच कोणाला मागं टाकलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे चीन. तर जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताने अलीकडेच चीन या देशाला मागं टाकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे केलं? तर याचं योग्य उत्तर आहे वाराणसी. तर 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, म्यानमारने 4 जानेवारी 2025 रोजी आपला कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे 77वा. तर म्यानमारने 4 जानेवारी 2025 रोजी आपला 77वा स्वातंत्र्य दिन जो आहे हा साजरा केलेला आहे. आणि म्यानमारने 4 जानेवारी 1948 रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य जे होतं हे मिळवलेलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. 77वा स्वातंत्र्य दिन म्यानमार. पुढचा प्रश्न आहे, नवी दिल्लीतील दिल्ली शब्दोत्सव 2026 ची मुख्य थीम काय होती? तर याचे योग्य उत्तर आहे भारत अभ्युदय. तर नवी दिल्लीतील दिल्ली शब्दोत्सव 2026 ची जी मुख्य थीम होती त्याचं नाव होतं भारत अभ्युदय. तर दिल्ली शब्दोत्सव 2026 साहित्य आणि सांस्कृतिक महोत्सव नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. याची थीम होती भारत अभ्युदय आणि याचं उद्घाटन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी याचं उद्घाटन जे होतं ते केलेलं होतं. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती ए मोहम्मद मुस्ताक. तर सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती ए मोहम्मद मुस्ताक यांची नियुक्ती जी आहे ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पक्षी दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 5 जानेवारी. तर राष्ट्रीय पक्षी दिन दरवर्षी 5 जानेवारी रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय पक्षी दिन 2025 ची थीम आहे तिचं नाव आहे सेलिब्रेटिंग एव्हियन डायव्हर्सिटी प्रोटेक्टिंग आवर फेदर्ड फ्रेंड्स. म्हणजेच पक्षी विविधतेचा उत्सव आपल्या पंख असलेल्या मित्रांचे संरक्षण अशी आहे. तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय पक्षी दिन दरवर्षी 5 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर कोणाची व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डेल्सी रॉड्रिग्ज. तर निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर डेल्सी रॉड्रिग्ज यांची व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती जी आहे ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर याचे योग्य उत्तर आहे घोगला बीच दीव या ठिकाणी. ठीक आहे. तर खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन घोगला बीच दीव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नंतर याचं जे उद्घाटन आहे हे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी याचं उद्घाटन जे आहे हे केलेलं आहे. कोणाचं? खेलो इंडिया बीच गेमच्या दुसऱ्या आवृत्तीचं लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS आधारित इंद्रधनुष्य ट्राउट फार्म कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. तर भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS आधारित इंद्रधनुष्य ट्राउट फार्म तेलंगणा या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर हैदराबाद जवळ तेलंगणामध्ये भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS आधारित
इंद्रधनुष्य ट्राउट फार्म हे सुरू झालेलं आहे. केंद्रीय मत्स्यपालन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी याचं उद्घाटन केलेलं असून हे फार्म स्मार्ट ग्रीन ॲक्वाकल्चर लिमिटेडने रंगारेड्डी जिल्ह्यात उभारलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्कराने कोणत्या मेड इन इंडिया मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चरच्या खरेदीसाठी करार केलेला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे सूर्यास्त्र. तर भारतीय लष्कराने सूर्यास्त्र या मेड इन इंडिया मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चरच्या खरेदीसाठी करार केलेला आहे. तर भारतीय लष्कराने इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित NIBE लिमिटेडने बनवलेल्या भारतातील पहिल्या मेड इन इंडिया युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सूर्यास्त्रच्या खरेदीसाठी इस्रायलच्या एल्बिट सिस्टीम सोबत करार जो आहे हा केलेला आहे. लक्षात ठेवा सूर्यास्त्र. पुढचा प्रश्न आहे, 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर गणेश चव्हाण. तर 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गणेश चव्हाण यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 44व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात कोणत्या संघानं विजेतेपद पटकावलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तर 44व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद जे आहे हे पटकावलेलं आहे. तर मुलींच्या गटात महाराष्ट्राने ओडिशाचा पराभव करून विजेतेपद पटकावलं, तर मुलांच्या गटात यजमान कर्नाटकने महाराष्ट्राला हरवून विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी रोबोटसाठी स्पर्श आणि वेदना जाणवून देणारी विशेष ई स्किन विकसित केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. तर चीन देशातील वैज्ञानिकांनी रोबोटसाठी स्पर्श आणि वेदना जाणवून देणारी विशेष ई स्किन विकसित केलेली आहे. हाँगकाँगच्या सिटी युनिव्हर्सिटीचे अभियंता यू गाओ यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेली ही स्किन न्यूरोफॉर्मिक तंत्रज्ञानावरती आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे, लाउदी हे सुधारित मार्गदर्शित क्षेपणास्त्र विध्वंसक जहाज कोणत्या देशाच्या नौदलात दाखल झालेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. तर लाउदी हे सुधारित मार्गदर्शित क्षेपणास्त्र विध्वंसक जहाज हे चीन या देशाच्या नौदलामध्ये दाखल झालेले आहे. नाव लक्षात ठेवा लाउदी. पुढचा प्रश्न आहे, डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. तर डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे राबवली जाते. पुढचा प्रश्न आहे, सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चिनाब. तर सलाल जलविद्युत प्रकल्प जो आहे हा या चिनाब नदीवरती स्थित आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतात एखादा आजार अधिसूचित किंवा नोटिफाय करण्याचा मुख्य कायदेशीर आधार कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महामारी रोग अधिनियम 1897. तर भारतात एखादा आजार अधिसूचित करण्याचा मुख्य कायदेशीर आधार जो आहे हा महामारी रोग अधिनियम 1897 हा कायदा आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, बिमस्टेक देशांसाठी कर्करोग उपचार विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा कोठे सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम येथे. तर बिमस्टेक देशांसाठी कर्करोग उपचार विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा विशाखापट्टणम इथं सुरू झाला आणि विशाखापट्टणम इथं होमीबाबा कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये हा बिमस्टेक देशांसाठीचा कर्करोग उपचार विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा जो आहे हा सुरू झालेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे एकूण हे 20 प्रश्न आहेत. व्हिडिओ रिवाइज करून सारखा ऐका आणि हे प्रश्न उत्तर नोट डाऊन करत चला. या व्हिडिओ सोबतच तुमचे 100 वन लाइनर प्रश्नसंच जे आहेत जानेवारी 2026 मधले ते आपण पूर्ण केलेले आहेत. सगळे एकदा तुम्ही व्हिडिओ सगळे भाग एकदा बघत चला व्यवस्थित. आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.